brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। संपर्क तुका अतिरेकी आहे कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो? राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुपारी घेऊ नये कुणाल कामराला मारण्याची, पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो. कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 7 एप्रिलपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे, पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे. हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही, आहे, संवाद आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तुका अतिरेकी आहे कुणाल कामरा अतिरेकी देशद्रोही हा कोण आहे तो? नाही, तो अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही, पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं बघा, जातं शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत? या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी आहे, एक लेखक आहे. मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणून त्याला शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे. पण राऊतसाहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच आहे. आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे. मग काय बोलणं का होऊ नये? इतकं उद्या जर माझ्यासमोर संबंध कसे काय? प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाहीये त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही. का बोलायचं नाही? तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही. तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात, हे मी परत सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी, जरूर घ्यावी. आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? खून करणार आहात का? तर जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून. त्यांनी मुंबईमध्ये कंगना राणावतला केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था दिली. 27 सशस्त्र पोलीस, किती? 27. मग त्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था त्याच कारणासाठी कुणाल कामराला मिळाली. मुंबईत येतील कुणाल कामरा ज्या दिवशी, तेव्हा ही जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे, मुंबई पोलीस आयुक्तांची आहे, राज्याच्या पोलीस महासंचालकांची आणि राज्याच्या गृहमंत्र्यांची आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुपारी घेऊ नये कुणाल कामराला मारण्याची पोलीस असताना, हे पण मी सांगतोय. मी त्यांना सांगितलेलं आहे कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण कायद्यासमोर उपस्थित राहिलं पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायदा समान आहे सगळ्यांसाठी हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. ज्यांनी कुणाल कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या पलीकडे जाऊन, आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला, उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक नजरेखालून घातला पाहिजे. जर त्यांना न्यायाची बूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुडदा पडलेला आहे आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न, योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे.
मध्य प्रदेशातही तेच चाललंय. महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो. अजित पवारांना हे सगळं मान्य दिसत नाहीये. त्यांची भूमिका, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत.